अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी आहात सगळी? उम्मीद करता हूँ बेहद असाल अल्हम्दुलिल्लाह. जी. आम्ही पण बेहद दुआ आहे तुमची अल्लाहचा फजलो करम है. आता मी आईलाव हाव आईला नाही होते जाऊ किचनला जाऊ म्हणजे किचनला बार बार आईला एक नवीन चीज बार घेऊन तुम्ही आईला. येता मी हतेच असता हो, किचनलाच असता मी दिसभर. बरोबर. सुबहचा नाश्ता नाही दिला की दहा वाजताची रोटी नाही झाली की दुपारचं जेवण नाही झालं की 4 वाजताचा नाश्ता, ती नाही झाला की रात्रीचं जेवण आणि मग रात्री 1:30 पर्यंत जागला ते मग रात्री परत काहीतरी खायला. बरोबर. म्हणजे माझी ड्युटी किचनलाच आहे. तुम्ही येता बार बार. काही वाटत नाही. ते आम्ही आईला हाव. ठीक आहे. ठीक आहे. ते कोकणी रेसिपी याने पावटे काय बोलतात बघ त्याला? आता मी माझा पुरा जेवणच चालू आहे. त्याच्यातला एक मी असा डिश बनवत आहे जी की आहे पावटे त्याला आपण वाल बोलतो किंवा ही बघा ही तुम्ही बघू शकता. दाखवतो एक मिनिट. याला पावटे बोलताव मी. कोण वाल बोलते, कोण बिरडा बोलतात आणि अलग अलग भाषेतलं अलग अलग याचं नाव असते. तर आम्ही पावटे बोलताव. हा आता ती मी पावटे बनवणार आहे. पावट्याचा उलवणी वैंगा टाकून, पण ती पण 2 तरीक्याने बनते. एक मसाल्यांचा, 2 नाही बल्कि 3 तरीक्याने बनते. एक मसाल्यांचा, एक तिलकुटांचा आणि एक साधा उकडा. तर मी आज उकडा बनवत आहे. आणि तुरीची डाळ बनतोय है आणि धान ते बनलायचं रेडी आहे. तर तेव्हा आता मी तुम्हाला डाळ, माझ्या तरीक्याची डाळ आणि पावट्याच्या उकडा उलवणी दाखवत आहे. ती बघा का ते जाऊ नको, व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या. आणि डाळीला जी वस्तू गो लागतात, डाळीतल्या जी चीजं जातात ते बघा. मी डाळीतला आता कांदो कापलेलो घेईन, टोमॅटो टाकीन, त्याच्यानंतर ही सगळा बघार आला आहे. लसूण ठेचून घेईन, त्याची कांदो पण घेईन बघाराच्यासाठी. कढीपत्ता, मिरची, राई, जिरा आणि डाळीतला आत्ता उकळताना हळद पण टाकायची आहे. तर चला तर तुम्ही प्रोसेस 1 बाय 1 बघा. मी गॅस स्टार्ट करताय आहे आणि ही डाळ दळून घेतली आहे. ही 1/2 किलोच्या करीब डाळ आहे. 1/2 किलो नाही आहे. बाजूच्या गॅसवर मी पाणी बॉईल केलं आहे. मला आदत आहे, धान असो डाळ असो की कच्चाही निजदा असो, पाणी बॉईल करून घ्यायची आदतशी आहे. म्हणजे कसं जेवण झटपट बनते, फटाफट. आणि राईट. आणि गॅस इसतो 320 असला ते आणखी जल्दी बनते. ओके, हो सही बात आहे. ही पण बात सही आहे. आता ही बघा मी 1/2 किलो डाळ, त्यातलं उकळलेलं पाणी टाकलो आहे. त्यातला आता मी कांदो टाकताय आहे. त्याच्यानंतर ही अर्धी टीस्पून आहे. ही अर्धी टीस्पून हळद आहे. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचं टोमॅटो कट करून घेतलो आहे. ओके अँड देन 1 टीस्पून भर सनफ्लॉवर ऑइल टाकलो आहे. त्याच्यानंतर आता टाकीन मी मीठ. नाईस आहे बर्नी. येस, थँक्यू. बर्नीच बोलतात नाही. हिशोबाने घ्या, तुम्हाला खारगुट खायचा आहे त्या गोरी भरून टाका. पण मी एवढ्या डाळीला 1 टीस्पून मीठ टाकताय आहे. ओके. अँड देन आता मी ह्याला कव्हर अप करणार आहे. मतलब के येस राईट. ती आता प्रिपॅरेशन झालं. डाळ आता ही उकळायला लावली आहे. 2 शिट्ट्या घेईन आणि गॅस बंद करीन. त्याच्यानंतर नाही बल्कि आता साईडला मी उलवणीचं प्रिपॅरेशन तुम्हाला मी दाखवत आहे. धानचा काय दमावर आहे? यस, धान दमा आहे ना, बल्कि धान इज रेडी. यस, लुक एट हियर. वाव. चला मग. किती बैंगन घेतलीस? वैंगी मी घेतलो हाय काहीतरी 1/2 किलो घ्यायला गेलो ते 350 ग्राम जोकाले. तर मी सगळेच घेऊन टाकलो. म्हणजे हे उलवणीला. येस. तर मी उलवणीचा मटेरियल दाखवलो नाही आहे. पावटे किती घेतलीस? पावटे 1/2 किलो. 1/2 किलो पावटे. Yes. 350 ग्राम बैंगन. वैंगी आणि कांदे किती? कांदे मी 5 मोठे कांदे घेतले होतात. आणि 4 मिरची का 3? 3 मिरच्या घेतल्या होत्या, कारण मी तेज मोपात मग मी 3 घेतले. फिक्के असते ते 5 घेतले असते. ठीक आहे. धान जायला काय? धान जायला आहे. चला
छोटे मियाँ चिल्ला रहे हैं ए चिटकू जल्दी जल्दी फटाफट दुसरी सिट्टी येऊन दे चाल म्हणजे मला कामाला लागी आला माझ्या अजून आता मी आला ना डाळ काढलो ना माशाअल्लाह एक नंबर बाबू आहे तर आता मी ही डाळ अल्लाह का शुक्र है अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मी आता यांची डाळ काढीन आणि ह्यातलं ना पावटे मी उकळीला टाकीन सही है. आणि त्याला पण मी 2 शिट्टे होईल त्याच्यानंतर मग कांदा बघायला टाकीन ठीक डाळ जळली होय आता आपण डाळ करून बघूया चेक करूया कुकरला 2 शिटी घेतलं तर दाल होणारच होणार येस माशाअल्लाह डाळ जळली आहे आता आपल्याला डाळ बघायची आहे तर बघायची पण तयारी रेडी आहे साईडला ठेव फिलहाल हे बनवतास ना येस त्यासाठी याचा आहे त्याच्यानंतर तेल टाकून आता मी आता लसूण उकली बोलता याला किंवा ठेचणा बोला ठेचणी बोला कुटणी बोला यातला मी लसूण ठेचून घेत आहे काय चाललंय आता चाललंय ऐसा है की डाळीला बघार चालू आहे या. बघा तेल मस्त कडकडीत आणि झणझणीत तापलाय त्यातला मी टाकणार आहे राई जिरा राई जिरा त्याच्यानंतर मिरची आणि कढीपत्ता त्याच्यात ताबडतोब लसूण टाकलो ठेचलेले लसूण यस ठेचलेलं लसूण माशाअल्लाह जबरदस्त वास येते खुशबू येते लसणाची वाव लसूण थोडं लाल होत येलो की मग दाल टाकी नाही कांदो टाकियाचो हे झालं? मी बघाराला मी डाळ उकडताना पण कांदो टाकता बघार. आणि हा बघाराच्या टाकात मी- कांदो मी नाही- आवर्जून टाकता मी कारण नाही मला घेत. खुशबू बेस वाटते मी नाही गेली बघायला तुम्ही नाही घेत आता मग मी पण नको घेऊ सही बोला काही सही बोले है मी ते कवा बघायला लाल सुकी मिरची पण घेतात ठीक आहे तिकडे डाळ होतच आहे तेव्हा ते आपण काय घ्यायचं आहे बघा ही है हा कढाई ही है कढाई आणि यातला non- फुलवणी non-stick बघा याचा कढाई. आहे तर मी आता तेल टाकलोय कांदो फ्राय करूयाला माशाअल्लाह येस दह्याला बेस टाकून द्यायचा बघा हर कोण आपल्या आपल्या घरात डाळ बनवतात आणि सगळ्या भर डाळ पसंत पण केली जाते आणि सगळ्यांची तरीके अंतरिक सेमच असतात थोडंफार 19-20 मिरची मसाल्यातला होत असेल बघारातला होत असेल त्याची जो एक्स्ट्रा आमच्या जात असतील दाल मसालेवाली पण बनते येस मसाल्यावाली पण बनते आणि मसाला मी मस्त बनवता ती पण मी बनवून दाखवीन दाल खट्टी दाल पण बनते त्याला हैदराबादी दाल बोलतात हैदराबादी खट्टी डाळ येस तर मी डाळ बनवता मुगदाळाची बनवता दुधाची डाळ माझी फेवरेट डाळ आहे ती नारळाच्या दुधाची बोल खाली दुधाची नाही हा बोलत हा हा नारळाच्या दुधाची राईट ही आमच्या बुवापासून आम्हाला आदत आहे आमची बुवा आजीस नानीस यांची दादीस यस तर आता बघा आहा क्या बात है पण ह्या छोटे बियाला हाणून मग मजा आली हा मला मग बेस वाटला इससे और छोटा लेने वाला हूँ यस है ना इससे और छोटा लाने वाला हूँ छोटा कुकर आहे पण छोटा पापा नाही घरात इतका छोटा आणि आला नाही नहीं, क्या अंतर चला होता? ठीक आहे डाळीचा कारोबार ते चालूच आहे उलवणीचा ही तेल तापलाय त्यातला आपण कांदो टाकू उलवून द्यायला की तो कांदो बेस लागते हा विवर तुम्ही जरा कांदो बेस घ्या जर कनो आपाच्या रेसिपीज तुम्हाला पसंत पडत असतील तर ते तुझे मला फॉलो करा की बघा डाळीचा कार्यक्रम समाप्तीवर आहे
माशाल्लाह, बघा तरी बघा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. खुशीची बात है, डाल बघायला आली है. आता थोडासा पाणी लावीन त्यात. डाळीच्या कुकरला थोडं इसलो लावलो आहे, कारण डाळ चिपकलेली असते ना. जर आता डाळ थोडा 2 ते 3 मिनिटं याला ना बॉईल होऊन थोडा शिजत ठेवायचा. आता नेक्स्ट माझं जे काम आहे ती बघा तुम्ही काय करताय. कुकर पुन्हा चढवताय. आणि तो कशासाठी बोला. याच्यासाठी. हे हो गई ना बात. तर पावटे अशी चीज आहे की ती चुलीवर अशीच तुम्ही ठेवा, ती शिजणार नाही, गलणार नाही. अख्खो दिवस पण जाऊ शकतोय. तर त्याला मी 2 सीटर घेईन आणि गलवीन. इकडे कांदो तलात आहे, तर इकडे पावटे उकळातील. आपल्या कोकणातला अगोदरचं जेव्हा सामान भरताव तेव्हा कडवे पावटे वगैरे भरताव. बघा मीठ टाकीन मी. हसबे मामूल जर आपल्याला लागते तेवढं टाकायचं आहे. थोडासा पाणी टाकून त्याला 2 सीटर घ्यायचे. 1 ग्लास पाणी टाकीन कुकरला. ओके, 1 ग्लास पाणी बसले ना, बस इट्स इनफ. आणि आता परत त्याला पॅक करून सिटी घ्यायची तयारी. डाळीला बॉईल केलेलं आहे आणि कांदो बघा इकडे चालत आहे. एक बायकोचं डेली रुटीन काय असते. तिचं डेली रुटीन तिच्या अंगणात मिळलेला किचन. तर मला ते जिंदगीचा मिळलेलाच आहे किचन. हा, आता ही जेवण खा निजून अल्लाचा शुक्र अदा करून निजिया जाऊया तर तुम्हाला 5 वाजता उठून परत किचन. म्हणजे किचनची एकदम पक्की फ्रेंडशिप आहे माझी. आणि मग लोक बोलतात गेलीस का ते होतीस, आईलीच नाही व्हिडिओवर, तर किचन सुटही नाही. हो, कांद्यातला मिरची टाकी इसरलो होतो. इसरलो मतलब याद आहे, पण टाकलो नाही, लेट केलो. तर मी 3 मिरचो कापून घेतलं त्यात. राईट. आणि हा पावटे उकळताना मीठ टाकलो आहे, तर कांदो तळताना पण मीठ लागेल, बट थोडासा लागेल. ओके, 1/2 टीस्पून टाकलो आहे मीठ. व्यूअर्स, तुम्ही ही माझी कोकणी रेसिपी खच्ची खच्ची बघता भाव. आप कहाँ से मुझे वॉच कर रहे हो, प्लीज़ कमेंट में पक्का और पक्का बताना मुझे. डाळ झाली आहे. डाळीतला कोथिंबीर कापून टाकताय हाय. माशाल्लाह. काल मूग आणि मसूर मिक्स डाळ केली होती, आज तुवर. थोडा चेंजेस व्हायला पाहिजे नाही. बरोबर आहे. झाली डाळ मस्तपैकी चमचमीत जेवण आहे. आता ह्याच्यासोबत केसा थोडासा त्याच्याने भुजून तळून खायला मजा येईल नाही. सुका मावरा वगैरे आज काय ताजा मावरा आईला नाही, तर मग सुका मावरा सही. बघा कांदो चलालोय आहे. आणि आता मी वैगे कापून धुवून ठेवले होते पाण्यात, ते आता ह्यातला टाकून शिजवून घेत आहे. तुम्ही वैग्याचे पीसेस असे लेंथी कट करा, कैसे पण कट करा तुमच्या मतलब चॉईसच्या अनुसार. तर आपण असे लेंथी कापला ना, असे पातळ पातळ पीसेस, ते मग जल्दी ते ना मॅश होतात. ये क्या है, पावटे. हो, पावटे हात भिजेला आहे. तर वैग्याची भाजी तिकडे रेडी आहे. आणि हे पावटे बघा
2 सीटं घेतली मस्त खुशबू येते पावट्याची. हो आणि ये लाडूच कुणी बनवला कधी बनवला कुणी आहे कन्नोनी. Yes, sir. माशाल्लाह. हे बघा कांदा तलून त्यातला वैग्याची भाजी टाकून त्याला बेस शिजवून घेतलो हाय. आता मी हातलानी पावडे टाकणार आहे. 1 गिलास पानी में इन्होंने बॉईल किया है. माशाल्लाह. जास्ती पाणी ह्यासाठी नाही टाकलो की ही भाजी ना एकदम ओली ओली होईल आणि त्यातलं मग ती पाणी दिला की मग ती भाजी नाही बलके सालना होत आणि जाईल. मसाल्याचा मग मस्त लागते लाल मसाला. येस लाल मसाल्याचं पण बेस लागते आणि तिलकुटांचा सही है. जबरदस्त. माशाल्लाह. पण ही अभी माझा ये फेवरेट आहे. ज्यादा दाल पकाने की जरूरत नहीं है, खाली इसको थोड़ा 10 मिनट रखोगी ना. कितना 5-6 मिनट अभी मैं उसको स्लो गैस पे रख देती हूँ जब तक कि उसका पानी ड्राई ना हो जाए. ऑलरेडी हो गया है. वो क्या है जी. कोण कोण माझ्या ह्या रेसिपीशी सहमत हाव, तुम्ही पण सेम टू सेम अशी रेसिपी बनवत असाल तर प्लीज कॉमेंटला येऊन नक्की सांगून जावा. आता आपण ह्याला गॅस स्लो करून 5 ते 6 मिनिटं मी ठेवीन. त्याच्यानंतर मग आपलं जेवण रेडी. चला 6 मिनिटं ठेवलो आहे मी. बघूया पाणी सुकलंय काय. माशाल्लाह. जायला उलवणी इज रेडी. उकरा उलवणी हा बघा. वाव जबरदस्त. आमच्या गावात उकरा उलवणी ह्या तरीक्यानेच बनवला जाते हर घरा. तर आता माझी कोलताळवाली जितकी पण बघत असतील तर त्यांना आता आवड येईल खाण्याची. इंशाअल्लाह. रेडी झाला आहे उलवणी आणि मी आता गॅस बंद करीन. गॅस बंद केलो आहे. उलवणी रेडी झाला आहे. डाळ रेडी, धान रेडी, उलवणी रेडी. आता ह्याच्यासोबत चला जरा सुको बांगडो बोला सुका चरू बोला काहीतरी बुजून जरिया बैसूया. भूक ते लागली आहे. त्याच्यानंतर तुमच्या समोर व्हिडिओ पण पेश करियाचो आहे. माझा कैसा असते तुरंत 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 पटपट पटपट मी व्हिडिओ एडिटिंग करून पोस्ट. आम्ही आराम करतो. येस तुमचं इतकाच काम आहे. ऑन स्क्रीन माझं ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन किचन सगळं एव्हरीथिंग माझी कामं असतात. तेव्हा ते बात नाही. मला ह्या बातीचा मतलब मशगुला आहे माझा आणि हॉबी आहे माझी सगळं करणं. तर मी करता तुमची दुआ आहे आणि इंशाल्लाह याच्या पुढे पण दुआ बनवून ठेवा आमच्यावरती. कोकण की दुनिया 2 3 2 4 से इसी तरह जुड़े रहिए और दुआओं में ढेर सारा प्यार और याद रखिए क्योंकि दुआ में बहुत तासीर. सलामत रहिए, दुआएं करते रहिए. जी 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 अपने हिंदुस्तान के अमनो अमान को कायम रखने के लिए, शांति कायम रखने के लिए दुआ कीजिए. क्योंकि बहुत से लोग होते हैं जो अमनो अमान का सत्यानाश करने के पीछे पड़े रहते हैं, फना करने के पीछे पडे हुए. तो अल्लाह ताला उन सब काही नाही. धान्यात पाखरनास एक आपल्या कोकणी लोकांचं मुहावरो आहे, कहावत आहे. आमची बुवा बोलियाची, त्याच्यानंतर आमची मम्मी बोलिया लागली, त्याच्यानंतर आम्ही बोलिया लागलो. तर म्हणतात ना 18 धान्यात पाखरनास कोणतरी एक ऐसा असते. आता पायाची बोटा सारखी नसतात. राईट. तर सगळीच अमनपसंद लोक नसतात. तर काम बिघाडणं कैसा. अरे भाई असते कुणाला तरी शौक असते. खाइए पिए एंजॉय कीजिए, मजे में रहिए. अल्लाह ताला ने खाना पीना दिया है. जो भी मजहब के लोग हैं जो गलत काम करते हैं, जो कोई भी मजहब क्यों नहीं, दो मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है, हम वतन है, हिंदुस्तान हमारा. याशिवाय मजहब आपलो बेसच शिकवते. हर कुणाचं मजहब बेस शिकवते. बोलने का मेरा ये मकसद है कि बोलने वाले बोलकर चले जाते हैं और वो अपने बंगलों में घरों में जाकर सेफ रहते हैं अपने बच्चों के साथ, और गरीब मरता है, बुरी तरह मरता है गरीब. और गरीब बैकवा में भी आ जाता है. कैसे मेरे समझ में नहीं आता कि भाई किसने कुछ बोल दिया. समरण होता है हर हाल ला. तो अल्लाह ताला सबको हिदायत दे. और आप सब लोग भी जो मेरे वीडियोस देखते हैं, रूमर्स कहते हैं जिसको, अफवाहों पे मत जाइए. और कोई भड़काता है तो भड़किए मत. अच्छाई को देखिए, अच्छे बुरे की परख रखिए. हाँ, अल्लाह ताला आप सबको नेक तौफीक देने की हिदायत दे. अल्लाह हाफिज. गुड नाइट, शुभ रात्रि, टेक केयर. अल्लाह हाफिज. बाय बाय.